ओम 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 सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। क्षेत्र म्हणजे या विश्वाचा आणि क्षेत्रज्ञ म्हणजे खरं तर अपेक्षा ही आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे त्या विश्वाला व्यवस्थितपणे जाणणारा। असा अभ्यास आपण 13व्या अध्यायात केला। त्यानंतर 3 गुणांचा माणसावर परिणाम कसा होतो, प्रभाव कसा पडतो आणि त्यातून सुटून पुढे चैतन्यापर्यंत कसं जाता येतं, हा सगळा प्रवास आपण 14व्या अध्यायात पाहिला आणि आपण आता 15व्या अध्यायात पदार्पण करत आहोत। आपल्याला माहिती आहे की हे सगळं विश्व हे कसं आहे, तर इथे सतत परिवर्तन होत आहेत, सतत बदल होत आहेत, प्रत्येक गोष्टीत बदल, विविधता आहे या विश्वामध्ये, पण सगळं अनित्य। अनित्य म्हणजे कायम न राहणारं, अशाश्वत। सगळीकडे काय आहे, अनंत तत्व पसरलेलं आहे आणि त्याच्यावर अध्यारोपित असलेलं हे जग आहे। म्हणजे खऱ्या टीव्हीच्या स्क्रीनवरती, टीव्हीच्या खऱ्या स्क्रीनवरती ज्या स्क्रीनवर पिक्चर दिसतात तो स्क्रीन, तो खरा आहे, आणि बाकीची जी ही चित्र येतात, चलचित्र,
ही काय खोटीच म्हणायला पाहिजे, कारण येतात आणि जातात पण ना, ती परत दिसत नाही आहेत ती. जे खरं असतं ते शाश्वत असतं आणि ते केवळ सत्य आहे. त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यात की आपण आत्ता सांगितल्यानुसार टी व्ही स्क्रीन पक्का आहे, म्हणजे सगळीकडे चैतन्य तत्व पसरलेलं आहे हे पक्क आहे. त्यावर अध्यारोपित असलेलं हे मायारूपी जगत आहे. हे संपूर्णपणे काय आहे, आपल्याला खरं वाटतंय कारण आपण त्याच पातळीतले आहोत, अज्ञानी आहोत आणि देहामुळे जडत्व प्राप्त झालेलो आहोत. चुकीची दृष्टी आहे आपल्याकडे. कधीतरी कोणीतरी म्हणेल का की सिरियल्स ज्या आहेत त्या खऱ्या आहेत टी व्ही स्क्रीनवरच्या. टी व्ही स्क्रीन जितका खरं आहे तितका ते सिरियल्स खरे आहेत. आणि ती सिरियलची चलचित्र खरी आहेत, ती कायम असतातच त्याच्यात. हे कितपत सत्य आहे? अगदी त्याचप्रमाणे झालं आहे. हे जी प्रकृती आहे, ही प्रकृती ही संपूर्ण खाली काय आच्छादलं आहे, चैतन्य आच्छादलं आहे. बेसला चैतन्य आहे, पक्का स्क्रीन आहे तो, आणि त्यावर ही 4-2 दिवस येणारी जशी फुलं असतात तसं हे काय आहे, त्यावर अध्यारोपित आहे ही सगळी माया. म्हणजे ती कशी कशी असणार आहे हे माणसाला पक्क माहिती पाहिजे आणि त्याचं काहीतरी कारण आहे वगैरे सगळं ठीक आहे, तो अभ्यास वेगळा आहे. परंतु संपूर्ण हे जे काही दिसतंय चैतन्यावर अध्यारोपित केलेलं, हे संपूर्ण काय आहे ह्याचं माणसाला पूर्ण ज्ञान पाहिजे. ज्ञान अजून काय काय असतं, ज्ञान घ्यायचं म्हणजे बस समज आली की संपलं, की हे चैतन्यावर अध्यारोपित केलेलं हे एक मायेचं आवरण आहे. त्यामुळे हे जे आहे हे सगळं काल्पनिक खेळ आहे. काल्पनिक खेळ याचा अर्थ मला देह असल्यामुळे देहाशी संबंधित, म्हणजे मला देह आहे म्हणजे मला जडत्व हा प्रकार आहे, त्यामुळे त्या देहाशी संबंधित गोष्टी मला खऱ्या वाटतात. पण मी चैतन्य आहे की नाही, मग मी देहाचा विचार वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. तो देह असल्याशिवाय मला चैतन्य प्राप्ती करून घेता येत नाही, कारण देहामध्येच बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे जायचं आहे. देहामध्येच मन आहे, मनाचा आरसा बनवायचा आहे शुद्ध स्वच्छ. हे सगळं देहाशिवाय कसं करणार? बस फक्त उपकरण आहे, फक्त उपकरण आहे. काहीही आपण आणतो, श्रीखंड आहे, आईस्क्रीम आहे, काहीही आहे. आता त्याचं जे रॅपर आहे, त्याचा जो डबा आहे तो पण त्याच्याच इतका खरा आहे का? हे लगेच कळतं आपल्याला. नाही, ते जड आहे. खायची वस्तू आत आहे आणि खायची वस्तू संपली की ते फेकून द्यायचं आहे, हे लगेच कळतंय आपल्याला. आपली खायची वस्तू ही फक्त चैतन्य आहे आणि बाकी रॅपर्स आहेत. रॅपर कशा अर्थाने?
माझ्या ज्या आता चैतन्याचा माझा अभ्यास चालू आहे, कारण मला वासना पण भरपूर आहेत ना, तर त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा मोहमायेत अडकू शकते. मग मला या ज्या वासना आहेत, माझ्या डोळ्यासमोर कर्म येत आहेत, ती कर्म करण्यासाठी मला या विश्वामध्ये वावरावं लागतंय. हे करत असताना मला हे ज्ञान पूर्ण पाहिजे की मी चैतन्य आहे आणि हे जे काही आहे हे केवळ माझ्या वासनांचा क्षय करण्यासाठी हे विश्व आहे आणि बाकी सगळं इथलं झूट आहे, झूट. त्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही, फारसं लक्ष देण्याची गरज नाही. आणि एक गोष्ट आहे, आपल्याला वाटत राहील की थोडंसं अध्यात्म वेगळं आणि संसार वेगळ्या रीतीने चालला आहे का काय. तसं नाही आहे ते. काय एकात एक गुंफलं आहे आणि संसाराच्या निमित्ताने एक एक जेव्हा भगवंत म्हणतात आपलं मन कशात अडकायला नको. आता हे कसं काय समजणार. ते काय नुसती थिअरी पाठ करायची आहे, झालं पोहोचलोच ह्याच्यापर्यंत, चैतन्यापर्यंत नाही. मग भगवंताचं प्रेम असतं, तसे प्रसंग ते घडवतात आणि कशात अडकायला नको, मोह निर्माण करतात. अनेक वेळा आजपर्यंत देवतांनी सुद्धा एकमेकांची परीक्षा घेतलेली आहे. मोह निर्माण कर. मोह म्हणजे काय माहिती का, सगळं सगळं मोह असू शकतं. असा प्रसंग की खूप चिड येते, असा प्रसंग की खूप चिंता वाटते, असा प्रसंग की खूप मोह निर्माण होतो, मोह निर्माण होतो. असे सगळे प्रसंग येतात. ही आपली परीक्षाच असते, ही आपली परीक्षा असते. आणि मग त्यातून त्या परिस्थितीतून अलिप्त राहून आपण पुढे जायचं असतं. अलिप्त राहायचं, समचित्त राहायचं. आपल्या षड्विकारांपासून दूर राहायचं. अभ्यासाने येणार आहे. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला लागली की नाही प्रकृती, लागली मोहमाया, लागलीच, जरूर आहे त्याची संसाराची. पण अतिशय सजगतेने आपल्याला संसार करायचा आहे. तो संसार करत असताना आपल्याला प्रचिती आली पाहिजे की यातनं आपण काय शिकतो आहोत. आपण असे काळजीचे, रागाचे, द्वेषाचे असे विचार करत बसतो आपण. ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि हे अभ्यासाने येणारे संसार हा परमार्थ साधण्यासाठी खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा विचार रुजवता आला की अरे भगवंत काय सांगतायत आणि मी काय करायला पाहिजे, डिस्टर्ब अवस्थेत तर हे आठवलंच पाहिजे. गोंधळून न जाता आपण शांतपणे राहून त्याच्यावर उपाय शोधले पाहिजेत. उपाय होतात.
आणि आता अभ्यासाची उंचीही वाढत चालली आहे. त्यामुळे आम्हाला कळलं नाही म्हणू नका, लक्ष द्या अतिशय. म्हणजे आत्तापर्यंत मी म्हणत होते पहा की काही सूक्ष्म गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे काय बुद्धी सूक्ष्म होते. तर आता ते हे आहे, सूक्ष्म करायचं म्हणजे काय, तर जे काही सांगितलं आहे त्याचं अनेक पद्धतींनी आपण चिंतन मनन करायचं आहे. आत्ताच मी म्हटलं की आता विषयाचं स्टँडर्ड खूप वाढत चाललं आहे. 13व्या अध्यायामध्ये काय सांगितलं भगवंतांनी माहिती आहे का, की प्रकृती आणि पुरुष यांचा वेगवेगळा अभ्यास करावा. डेफिनेशन्सही दिले होते. प्रकृती म्हणजे मोहमाया, प्रकृती म्हणजे क्षेत्र, आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ. आणि पुरुष हा प्रकृतीबरोबर राहून तो काय करतो, ही सगळी प्रकृती प्रकाशित करतो. प्रकृती प्रकाशित करतो हा पुरुष. हा हे विश्व चालवण्यासाठी असतो. चैतन्याचा अंश आहे तो. चैतन्याचा अंश आहे तो. तो प्रकृतीबरोबर राहतो. मग त्यासाठी दोघांचाही वेगवेगळा अभ्यास करावा, त्यांची लक्षणं समजावून घ्यावी. प्रकृतीची रहस्यसुद्धा आहेत अनेक. प्रकृतीमध्ये भरपूर शक्ती आहे आणि आपण बरंच काही प्राप्त करू शकतो. फक्त त्यातली कोणतीही गोष्ट आपल्याला बांधून घ्यायची नाही, मोह माया आसक्ती ठेवायची नाही. आता इथे या अध्यायात सांगतात, प्रकृती पुरुष सब झूठ है. आता तुम्हाला ते सगळं समजून सांगितलं होतं. आता तुमच्या दृष्टीपुढे एकच एक दिसलं पाहिजे, ते म्हणजे शुद्ध चैतन्य, परिपूर्ण चैतन्य. प्रकृती पुरुष हा मतभेद, भेदभाव, दृष्टीभेद आता राहणार नाही. हा बुद्धिभेद आता राहणार नाही. आता फक्त एकुलतं एक चैतन्य हे सगळं चालवतं. आणि आता हे लक्षात घ्या, परत ते सांगण्याचा उद्देश हाच होता. हे आता खऱ्या साधकांनी परत लक्षात घ्यायचंय की आता मागे हटायचं नाही. पूर्ण विश्वाला चैतन्याने आच्छादलेलं आहे आणि त्यावर अध्यारोपित असलेलं हे विश्व पूर्णपणे झूट आहे. पण ते मनातच ठेवायचं आहे, कोणाला सांगण्यासाठी नाही आहे दवंडी पिटून. त्याचं कारण हे कोणाला पटेल का? आता तुम्ही 15वा अध्याय करता आहात म्हणून तुम्हाला हे पटू शकेल एखाद वेळेस. इथे अंडरस्टँडिंग हे आलं पाहिजे. जगात प्रकृती पुरुष हे सगळं तुमची दृष्टी भेदक होती म्हणून तुम्हाला तुमच्या पातळीवर समजावून सांगितलं. पण या 2 अध्यायात भगवंतांनी अशा पातळीवर आपल्याला नेऊन पोहोचवलं आहे. भगवंतांची कमाल आहे, कमाल. त्यांनी सांगितलं, मी सांगतो ते करायचं. प्रकृती नाही आणि पुरुष नाही, संपूर्ण चैतन्य या विश्वामध्ये पसरलेलं आहे. विश्वाला त्यांनी लपेटलेलं आहे आणि त्याच्यावर ही सृष्टी,
ही अध्यारोपित आहे. जसं टी व्हीच्या स्क्रीनवर टी व्ही सिरियल येतात आणि जातात, त्याप्रमाणे या विश्वामध्ये सगळं येतं आणि जाण्यासाठीच ते आलेलं असतं. कमी जास्त वेळा असतात. त्याला काही परिपूर्णता नाही, कारण ते अध्यारोपित आहे. अध्यारोपित आहे ते, त्याला परिपूर्णता नाही आहे. एक असं कुठेतरी पार्टी आहे म्हणून जसं शोचं गवत सगळं फेविकॉल वगैरे चिकटवून आणलेलं आहे. मग ते काय खरं गवत आहे, पण ते वाळलं केलं ना, कारण अध्यारोपित आहे. ते मातीतून वर आलेलं नाही आहे, ते फेविकॉलनी चिकटवलेलं गवत होतं हिरवगार. हे लक्षात ठेवायचं आपण. या विश्वाला, या सृष्टीला बेस नाही आहे. म्हणजे ते काय मातीत जसं झाड उगवतं तसं चैतन्यामध्ये हे सृष्टी उगवलेली नाही आहे. टी व्हीच्या स्क्रीनवरती जसे टी व्ही सिरियल येतात त्याप्रमाणे चैतन्य सगळीकडे आहे आणि या स्क्रीनवरती ही सृष्टी आलेली आहे. यातलं कधीतरी काहीतरी येतं आणि कधीतरी काहीतरी जातं. वस्तू, व्यक्ती, घटना सगळं. गुण येतात, व्यक्तीच्या आत शिरतात, नाही तर समष्टीमध्ये शिरतात, सांगता येत नाही. प्रसंग निर्माण होतात. मग आता माणसानी काय करायचं हाच प्रश्न राहिला ना आपला. माणसानी, व्यक्तीला त्रास होतोय, त्यांनी काय करायचं? त्यांनी ज्ञान घ्यायचं. हे सगळं बदलणारं आहे. म्हणजे माझ्या हाती काही लागणार आहे का? मला हवं असेल तर भरकन करावं, मोकळं व्हावं. पण जे हाती लागेल ते लागेल, जे हाती नाही लागणार ते नाही लागणार. मी कोणताही दावा करू शकत नाही की मला मानच पाहिजे. मानच पाहिजे, तो मिळणारच नाही. मान, अपमान, यश, अपयश, शत्रू, मित्र काहीही हातात नाही. पण एवढं तर नक्की हातात आहे, या कशालाही आपण जीवनामध्ये एंटरटेनच करायचं नाही आहे. लगेच अलिप्त तिथला विचारच आपण काढून घ्यायचा आहे. तिथला विचार पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आपण आणि अशा रीतीने आपण जगायचं. हे आहे साधना. संसार करता करता आधी ही साधना करू आपण. आणि संसारातले प्रत्येक प्रसंग मला विकासाकडे नेत आहेत. जणू काही अगदी कोणी माझ्या फारच मनाविरुद्ध वागते, जणू काही माझी तो सेवा करतोय, मला घडवतोय. मला या कठीण प्रसंगातनं जाऊ दे आणि जे काही माझ्या मनामध्ये रागद्वेष उत्पन्न होत आहेत त्यांना मी उत्पन्न होऊ देणार नाही आहे. लक्षच द्यायचं नाही आहे कशाकडे. गुण माझ्यामध्ये आतमध्ये येऊन मला बांधतील नाही. आपण गुणांच्या पलीकडेच राहायचं. विचार उदात्त ठेवायचे, कशाला चिकटायचं नाही. उंच उंच जायचं विचारांनी आणि कुठल्याही गोष्टींना आपल्या जीवनात थारा द्यायचा नाही. सगळं जग हे अपरिवर्तनीय आहे. हे सगळं जग हे परिवर्तनीय, मी मात्र अपरिवर्तनीय आहे.
मी कधीच बदलणार नाहीये असं पक्क ठरवून टाकायचंय. पक्क ठरवायचंय, त्यात बदल करायचा नाहीये. आता 15वा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. संपूर्ण गुणांचं वर्णन झाल्यानंतर हा मनुष्य हा उत्तम पुरुष कसा होतो एवढं सगळं अंडरस्टँडिंग मिळाल्यावर, समज मिळाल्यावर, तर हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता या अध्यायामध्ये. त्याच्यासाठी सुंदर उपमा त्यांनी दिलेली आहे. काय काय कसं कसं केलेलं आहे ते आपण आता बघूया. अथ 15ोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आता काय भगवान काय म्हणतात? ऊर्ध्वमूलम अधशाखम. हा संसार म्हणजे एक वृक्ष आहे ज्याची मुळं ही आकाशात आहेत. सगळ्या झाडांची मुळं कुठे असतात? जमिनीत. फांद्या कुठे असतात? आकाशाकडे झेपावणाऱ्या. पण हा जो वृक्ष आहे संसार रूपी वृक्ष, भगवंतांचा हा संसार रूपी वृक्ष आहे या अध्यायात. आणि ते म्हणतात की त्याची मुळं काय आहेत? आकाशाकडे झेपावणारी मुळं आहेत आणि जमिनीकडे झेपावणाऱ्या त्याच्या फांद्यांचा विस्तार आहे. छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आणि ज्याची पानं म्हणजे काय? पानं म्हणजे जणू काही वेदच. पानं म्हणजे जणू काही वेदच. आता हे सगळं वर्णन कसं केलेलं आहे त्यांनी की हे शरीर कसं निर्माण झालं? चैतन्यापासूनच निर्माण झालं. सगळ्याच्या मुळाशी चैतन्य आहेच. आता शरीर निर्माण झालं. इंद्रिय, मन, भावना, बुद्धीचे विचार, ज्ञान, हे सगळं त्याच्या पाठोपाठ निर्माण होतं. कारण ते काय आहे? देहाचेच भाग आहेत ना सगळे. मग आता हे जे सगळं निर्माण झालेलं आहे त्यात देह हा जड आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म आहेत. मग या देहाचं भरण पोषण कोण करतं? कोण त्याला आधार देतं? आणि हे विश्व म्हणजे काय? त्याच्याशी प्रत्येक व्यक्तीचा काय संबंध आहे? हे सगळं. आणि हा जो वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे हा म्हणे, तर तो कसा आहे हे सगळी संकल्पना आता स्पष्ट करणार आहेत.
आता बघा, हे आपल्याला माहिती नव्हतं की वृक्ष म्हणजे काय. तर जो छेदला जातो तो वृक्ष. जो छेदला जातो तो वृक्ष. आणि म्हणून संसाराला वृक्षाची उपमा दिली आहे. हा वृक्ष कसा आहे? वृक्ष म्हणजे जर संसार असेल तर हा वृक्ष कसा आहे की दुःखाचा अनुभव देणारा, हो की नाही? अजून काय? मोह, माया, राग, द्वेष, संताप, षड्विकार, दुःख, चिंता हे सगळं वाट्याला आणणारा असा हा वृक्ष आहे. कारण संसार वृक्ष आहे ना. आणि काय तर म्हणे त्याची मुळं आकाशात आहेत म्हणून तो फार उच्च मानला जातो. पण जे जसं नसतं तसा तो आहे ना. म्हणजे तो काय फार सुख देणार आहे का? काय शक्यच नाही. आता बघा, एक अतिशय वेगळी कल्पना केली आहे. हां, सूक्ष्मतर दिव्यतर गोष्टी ज्या आहेत त्या आदराने वरची जागा घेतात. म्हणून स्थूल आणि निकृष्ट गोष्टी आहेत त्या खालची जागा घेतात. शरीर, मन, बुद्धी ही उपकरणं प्रकाशित होतात. आणि त्याच्यातून भावना, विचार निर्माण होतात. तेच परिपूर्णत्व गाठवू शकतात. आता ते पुढे येतात. काय करतील? आधी भराभर वर्णन करतील वृक्षाचं आणि मग नंतर एक 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 सोडवतील. अविनाशी, अव्यय असं हे चैतन्य तत्व आहे. इथे काय आहे माहिती का? ही जी वृक्षाची जी पानं आहेत त्यांना वेद म्हटलेलं आहे बरं का. तर त्याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात की स्वर्गपदाचं फळ ज्याला मिळतं
वैदिक कर्मामुळे जो फोफावतो. आणि म्हणून वेद ही वृक्षाची पानं आहेत. वेद ही वृक्षाची पानं का आहेत? तर वैदिक कर्म केली की हा वृक्ष फोफावतो. आणि कसाही असला हा संसार वृक्ष तरी या वृक्षाचं संरक्षण होतं. वेद म्हणजे ज्ञान. एवढा जर म्हणजे हा वृक्ष अतिशय त्रासदायक आहे, ज्याचा सगळा पसारा खालच्या बाजूनी आहे, खालच्या म्हणजे अधोगतीला नेणारा आहे. आता लक्षात आलं असेल की आपलं जे जीवन आहे हे जर ज्ञानाने आपण जगलो नाही, सतत आपल्याला ज्ञानच पाहिजे. बघा तुम्ही, कितीही कोणीही कुठल्याही छोट्याशा गावातून आलेलं असलं तरी त्याला ज्ञान असतं. प्रत्येक, मग ती स्त्री असो पुरुष असो, त्याला ठराविक जीवनातल्या ठराविक गोष्टींचं ज्ञान असतं. ज्ञान नसताना आपण मायेमध्ये राहिलो तर गडगडलोच आहे पूर्णपणे. पण मायेमध्ये प्लस आपलं अध्यात्मामध्ये सतत आपल्याला प्रत्येक गोष्टींचं ज्ञान हवं. संसारात आपण प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेतो आणि ॲटोमॅटिक आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे आता 15 अध्याय म्हणजे पुष्कळ अभ्यासलं आहे आपण, तर हे जे ज्ञान झालेलं आहे त्याला आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वेद म्हणजे ज्ञान, जाणणं, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं की हे असंच होणार असेल तर बास, माणसाला स्वतंत्रता दिलेली आहे. सोल्युशन्स तुम्ही काहीही काढू शकता. पण जर हातातच केस नसेल तर मात्र त्याला एंटरटेनच करायचं नाही. ती सिच्युएशन निघून जाते तिथून आणि तो प्रॉब्लेम सुटतो. हे सगळं जो जाणतो तो वेदच, त्यालाही वेदच म्हणायचं. आणि हा वृक्ष मुद्दाम उलटा काढून दाखवलाय. संसार हा कधीच सरळ चालणार नाही. म्हणजे खरं म्हणायचं असं मी म्हणत नाही सगळे संसारीच आहेत, पण संसार नव्हे, माया 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 ही नेहमी अधोगतीला नेणार आहे. केव्हा? जर विदाऊट ज्ञान म्हणजे वेद आपण वावरण्याचा प्रयत्न केला तर. नाही तर आपण जर सतत सजग राहिलो तर आपण त्यातूनही तरून जाऊ शकतो. काहीच प्रश्न नाही आहे. आणि कधी आपण तरून नाही जात
अजिबात मनाची सिच्युएशन बदलत नाही, अशा वेळेस त्रास होतो, कारण आपण सोडलेलं नाही. तेही ॲक्सेप्ट करून टाकायचं, पुढे जायचं. कुठल्याही मुद्द्यावर अडून राहायचं नाही आहे आपण जीवनामध्ये. आता पुढचा जो श्लोक आहे तिथे संपूर्णपणे हे आता जीवन वृक्षाचं वर्णन करणं झालं. आता तिथे थोडीशी वेगळी डायरेक्शन येणार आहे आणि त्याचं सविस्तरपणे जे वर्णन आहे ते आपण आता उद्या बघू. आणि इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.